हॅलो. हा बोला की. नेमकं बिबट्या कुठं दिसला होता? किती वाजता? 8:30 वाजता ते करवंदीच्या तळ्यापाशी. हा. कुठं इथं आलं ते? ते भोंग वस्तीपाशी. हा, म्हणजे ठिकाण कुठलं? म्हणजे वीट गावाच्या कुठं आलं ते? वीट गावाच्या म्हणजे करमाळा वीट रोडच्या राईट साईडला आहे. 2 किलोमीटर आत आहे वस्ती. हा हा म्हणजे ते चोपडे वस्तीपासून आत करवंदी वस्ती तिथं भोंग वस्ती. हा हा हा. हम्म. आणि ते कसं लक्षात आला बिबट्या आहे ते? ते ट्रॅक्टर घेऊन जात आणि ट्रॅक्टरच्या उजेडात पुढे दिसला ना. कोण जात होतं घेऊन म्हणजे? ते रघुनाथ भोंग भोंग वस्तीवरील हा त्यांचा ट्रॅक्टर चालला होता घरी. हा हा हा. कोण कोण होतं तेव्हा? त्यात म्हणजे घरनं रानातनं ट्रॅक्टर घरी घेऊन जाताना ते दिसला होता. 2-4 जण घरचीच माणसं. हा 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 हा. म्हणजे वस्ती किती लांब आहे तिथून? म्हणजे त्यांच्या शेतापासून वस्ती किती लांब होती? एक अर्धा किलोमीटर आहे. हा हा. मग त्यांनी सांगितलं काय सगळ्यांना? हा नाही तिथनंच त्यांनी फोन केला, व्हिडिओ पाठवला आणि तोवर माणसं जमल्यावर परत बी बऱ्याच एक 10-15 जणांना परत दिसला ना एक बॅटरीने. हा हा तिथं ते मॅडम PSI मॅडम बी आलत्या हा हा आणि वन विभागाचे 1-2 जण आलते. हा ते ट्रॅक्टर मध्ये बसून हा त्या करवंदीच्या तळ्याची चक्कर मारली. हा तिथं त्याच्या आधी एक म्हणजे मुलं आलती जमली होती त्यांना दिसला होता. हा मग त्यांनी परत आता परत शेवट म्हणले आता सगळेजण जावा एकटे फिरू नका काय नका. हा हा आम्ही आलो घरी आता. हा हा हा. नेमकं काय त्यांनी काय सांगितलं? काय आता म्हणजे काठी हातात ठेवा उजेड आणि एक तर 2-4 जण ग्रुपने हं, फिरू नका अंधारचं बाहेर. हं, हं, हं. काळजी घ्या. आता ते तुमच्याकडे ऊसही आहेत का तिथं? म्हणजे आडोसा नाही आहे का बिबट्याला? काय कधी ह्याच्या आधी नाही दिसला होता का? नव्हतं दिसलं आजच अचानक. ह्यापूर्वी बीटमध्ये नरभक्षक बिबट्या आढळला होता एकदा. वीटमध्ये नव्हता आढळला ती जांभूळझाडा. इकडं पुंदे वस्तीवरनं परत इकडं अंजनडवला हा शिंदे वस्तीवर तिकडं अंजनडवच्या पड्याला ते त्यावेळेस महिलेचे हे झालं महिलेवर हल्ला झाला. हा हा. हम्म. मग आता ही तिथं काय म्हणजे ह्याच्या आधी बिबट्या दिसला होता का कसं काय का? नाही नाही आजच अचानक दिसलं. आधी काय म्हणजे मागच्या काल वगैरे कधी दिसलेलं नाही. फक्त आजच अचानक. हा हा हा. पण तिथून हे वन विभागाचं हे जवळ आहे ना गायरान हे? आज गायरान जवळच आहे पण इतकं जवळ नाही. हा तरी 1 किलोमीटर आहे. हा हा हा. हं. आता काय लोकांमध्ये भीतीचं वातावरण काय आहे का तिथं काय? आहेच की आता भीती मग आता बिबट्या आला म्हणल्यावर सगळं गाव भीतीच वातावरण. लाईट आहे का गावात आता? गावात वस्त्यांवरती लाईट आहे का? हा लाईट आहे लाईट आहे. हां, हां. आता जी सध्या लाईटचं हे सुरू आहे ना, एका दिवसाआड सुरू आहे. तसं आहे का तिथं काय वस्त्यांवर? नाही इथं रोज लाईट आहे. ओके, ओके. वीट एरियात रोज लाईट आहे. आणि दिवसा शेतीची. लाईट आहे शेती पंपासाठी हां, कंटिन्यू सगळ्या गावाला. हां, हां, हां. सकाळी 9 ते 9:15 ते 5:15. म्हणजे ते 8 दिवसाला काही बदल होतो तसे असेल ना? नाही इकडं नाही वीटला नाही काय. हां, हां, हां. वीटला रेग्युलर 2-4 महिने झालं अशी सकाळी 9:15 ते 5:15 लाईट आहे. शेतीला बी? शेती पंपाची लाईट दिवसा आहे. होय का? 3 फ्यूज. हा सौर प्लांट झालाय ना आमच्या इथं. हां, 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 हां. 3 फिटर दिवसात चालू आहेत. हां, म्हणजे संध्याकाळी वस्त्यांवर ह्याच्यावर लाईटीचं काही नाही ना तिथे? नाही सिंगल फ्यूज लाईट असते सगळ्या वस्तीवर पण 3 फ्यूज लाईट ही दिवसाच असते. ओके, ओके. ओके. चालतंय. काळजी घ्या. तिथल्या लोकांना बी सांगा काळजी घ्या. हो हो चालतंय. ओके.